हे अतिशय सुंदर असे वॉच आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आवडेल असा हा वॉच आहे. श्रेयांश कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा वॉच आहे. आणि कोल्ड्रिंक जी आहे ती आम्हाला गोडे साहेबांच्या माध्यम किरण गोडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही कोल्ड्रिंक कुछ तुफानी हो जाए आणि तुफानी बॅटिंगसाठी हा कोल्ड्रिंक्स तुम्हाला दिला जात आहे. आता वेळ झालेली आहे. कॅप्टन धोनी आलेले आहेत. हरिभक्त पारायण महाराज आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पप्पा कैलासवासी दत्तू नागो भुईर यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय की हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत पुढच्या मॅचचा टॉस. पप्पा तुमच्या माहिती करता एका बाजूला कांबी टीम आहे तर दुसऱ्या बाजूला टेंबोली टीम आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेड अँड टेल छापा काढा. इथे टॉस केला जाते. छापा काढाचा कॉल असेल. छापाचा कॉल आहे. आलेला काटा आहे. धन्यवाद बापा. बसून घ्यायचं आपण. टॉस टेंबोली संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मॅच सुरू करूया लगेच. सुनील पवार तुमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये असतील. मात्र आपण व्यासपीठावर स्वागत सन्मान देखील करणार आहोत. करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान 2 तास आहेत. मग मार्गदर्शन करा. 2 शब्द शुभेच्छा द्या फक्त या स्पर्धेला. आपण आलात. क्रिकेटचे फार चाहते आहेत आणि त्यांच्यापासूनच आमच्या या गावाला क्रिकेटचा वारसा लागलेला आहे. त्यांच्या माध्यमातून 2 शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषयी. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज ओरिजिनल क्रिकेट 40+ क्रिकेट जॅम्बे प्रणित हे सामने होत आहेत. जॅम्बेचे सर्व खेळाडू तसेच कर्णधार व सर्व सभासद सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो की ज्या स्पर्धा आणि जॅम्बे संघाला खास म्हणून एक धन्यवाद देतो. आता जवळजवळ या सीझनमध्ये या 40+च्या मॅचने साधारणतः 2-3 फायनल आणले आहेत. 2-3 महिन्याच्या आतमध्ये. हां, आणि खरोखर जिद्दीने खेळणारे खेळाडू आहेत. जॅम्बे संघ असा जिद्दबाज खेळाडू आहेत सगळे. आणि खेळाडू किती भारी असला त्याची किंमत नाही. तुमच्या खेळण्यामध्ये जिद्द पाहिजे. आणि आज सांघिक खेळ आहे. कोणाच्या एखादा बॅट्समॅन असला 2 बॅट्समॅन असला चालत नसतो. हा सांघिक खेळ आहे. तर सर्वांच्या मताने खेळला जातो जाणारा खेळ आहे. क्रिकेट कबड्डी हा सांघिक खेळ आहे. पण क्रिकेटमध्ये शक्यतो बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग हे सगळं जे आहे ना सगळ्यांवर अवलंबून असतं खेळ. आणि या मैदानावर विशेषतः जे पंचगिरी करतात कैलास जादूगार, विश्वास पाटील, पुणे सर, खरं म्हणजे सगळ्यात कठीण जी कामगिरी आहे. मी माझ्या जीवनामध्ये फक्त 2च वेळेला अंपायरिंग केली. बाबुलनाथ नाईकने एक वेळेस मॅच ठेवली ते पाईपलाईनला. त्यावेळेस सगळ्या भाईंदरच्या तिकडच्या टीम यायच्या. त्यावेळेस 2 मॅचला मी अंपायरगिरी केली. एवढी अवघड असतं अंपायरगिरी करणं. खेळणं सोपं असतं एक टाईम, पण ते अंपायरगिरी असताना फार कठीण असतं. आणि इथून हे जे पंच आहेत फार अनुभवी आहेत. गेली 35-40 वर्ष त्यांना अनुभव आहे असे जे पंच आहेत. आणि सर्व जे 40+चे खेळाडू आहेत, सर्व ज्या टीम आलेल्या आहेत सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. दादा सॉरी लक्ष गेलं नाही आपलं. मात्र आपण या इथे व्यासपीठावर यायचं. आपण सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शैलेश आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय की विजय. मॅच ऑन. विजय नवाले आणि शैलेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने विजय नवाले मैदानामध्ये नाही, त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत.
8313 फोर व्हीलर जे आहे गावातील आमच्या एका व्यक्तीची गाडी अटकली आहे. ते गाडी मागे थोडीशी हलवा देतो आपण. गेम ऑन. पहिला गोलंदाज आहे संदेश नांदुरकर. सुरेश पहिला चेंडू इंटू द गॅप. नो चान्स. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय पहिला चौकार. कडक चौकार पाहतोय आपण. ओ पुन्हा एकदा 1-2 कापर चेंडू चालला सीमेच्या दिशेने. अजून एक चौकार पाहतोय आपण. मिसफिल्ड. धाव संख्या 8 धावा पलकर पाहतोय आपण. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते इथे. आणि असंही आज आपण जर विचार केला दर्शन तर कांबे संघाने क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळलाय. आणि आज नशिबाची साथ देखील आहे त्यांना, कारण की चिठ्ठीमध्ये देखील त्यांचं नाव आलं होतं. पुढे एक वाटचाल मिळाली आहे. मात्र समोरचा संघ जरी आपल्या परिसरामध्ये असला मात्र त्यांच्या समोर परफॉर्मन्स चांगलं करायचं आहे म्हणून 2 चौकार इथे नोंदवले गेलेले आहेत. शैलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक आहे या व्ही शेपमध्ये. एकच धाव पूर्ण केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे. एका धावाने धाव फलकावर 9 धावा आणि या 9 धावा ज्या आहेत त्या शैलेश यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिला सुरेश गोलंदाजी करत आहे. चौथा चेंडू टाकत आहेत. विकेटची अपेक्षा करत आहे टीम टेंबवली. शॉर्ट बॉल समोर खेळलायत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय जैन. मागच्या मॅचमध्ये एक झेल सोडली होती जैनने. या मैदानाचा खूप अनुभव देखील आहे त्याला ॲज अ कूल मॅन. तसं बघायला गेलं तर विश्वनाथ महाराज नाईक यांनी त्यांची देखील चर्चा केली की पूर्वी जयदुर्गा संघामध्ये देखील खेळलेला हा खेळाडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय की गोलंदाजी करण्यासाठी सुरेश याला पाहतोय. स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा शैलेशला आणलाय. त्यांच्या बॅटमध्ये 2 चौकार इथे आतापर्यंत आलेले आहेत. खराब चेंडू. शूट आउट. ऑन साईडला फिल्डर नाहीये आणि जरी असतं तरी त्याच्या अवक्या बाहेर असतं, कारण की चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. काय सुरुवात पाहतोय आपण. धावा पलकावर झालेल्या आहेत त्या 16 धावा. 16 का डोला. आनंदाचा 16 क्रिकेटचा 16 पाहतोय आपण. आज पहिला दिवस स्पर्धेचं आणि एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज सुरेश नांदुरकर याच्यावर सध्या कारवाई केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या प्रकारच्या धावा चोपताच ठेवलेल्या आहे सध्या तरी. 2 चौकार 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा पाहतोय की ऑन साईडला खेळलेत. यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यावर आता 2 धावा घेण्याची संधी आहे, कारण की थ्रो अगदी धीमा थ्रो आलेला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा 18 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये मला तरी वाटतं की वॉटर बॉक्स खोलण्याची तयारी पाहतोय आपण. यस, विजय नवाले वॉटर बॉक्समधून अगदी पाण्याची बॉटल काढून पाणी घेताना आपण पाहतोय मैदानामध्ये. तुम्ही घ्या पाणी. वातावरण भरपूर गरमाहट आहे आणि सध्या तरी टेंबोली संघामध्ये घबराहट आहे, कारण की 18 धावा आलेल्या आहेत धाव फलकावर. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गेले अनेक वर्ष सातत्याने या क्रीडांगणावर मोठमोठ्या स्पर्धा होत आलेल्या आहेत. आमचे दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांच्या नावाने देखील इथे स्पर्धा खेळली गेली आहे. नगराध्यक्ष चषक देखील झाला होता. नगरसेवक चषक देखील झाला होता. आमदार चषक देखील आपण भरपूर वर्ष बघत आलेला आहोत. मग आरके ट्रॉफी सर्वप्रथम या मैदानावर आपण बघितली होती, जी लोकप्रिय म्हणून या संपूर्ण जगभरामध्ये त्या ट्रॉफीला आपण बघितला होता. त्यानंतर श्रीकृष्णा स्पोर्ट्स स्पर्धा देखील आपण बघितली. गुरुदत्त कृपा देखील स्पर्धा बघितली आपण या मैदानावर. जय अंबेचे चषक देखील बघितले. त्यानंतर जय अंबे ह्या नावाचे देखील चषक आपण बघितले. त्यानंतर जय बजरंग
टेमकरपाडा हरी जोशी यांचा बिग शो देखील बघितला या मैदानावर. गजेंद्र गुलवी साहेबांच्या देखील ट्रॉफी आपण बघितल्या. भादवडकर किंग 9000 यांची देखील स्पर्धा बघितली आपण. इथे अनेक स्पर्धा होत असतात आणि ज्युनियरचं क्रिकेट जास्तीत जास्त होतं या मैदानावर. आता षटक क्रमांक दुसरा मुकेश नांदुरकर मागच्या मॅचचा हिरो पाहतोय आपण. पहिला चेंडू खराब चेंडू टाकला, त्याच्यावर विकेट मात्र जेल सुटली गेली आहे. शॉर्ट फाईन लेगला चुकी पाहतोय आपण. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. गोलंदाज करेल तरी काय, त्यांच्याकडून थोडीशी चुकी झालीच होती गोलंदाजाकडून, मात्र त्याच्यावर विकेट येण्याची देखील संधी भरपूर मोठी होती. झेल सोडली आणि 2 धावा देखील गेल्या. 20 धावा धाव पलकावर 20 रन. गोलंदाज मुकेश, अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे. भरपूर काल क्रिकेटचं गाजवलंय. स्केअर ऑफ द विकेट खेळलाय. पॉइंट गलीमध्ये चेंडू. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. चांगल्या स्ट्रोकला फक्त एकच धाव. फिल्डिंग चांगली होते आता आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला इथे मुकेश नांदुरकर यांच्या माध्यमातून. धावा 3 आल्यात. धावा झालेल्या आहेत ते 21 धावा. 21 धाव पलकावर पाहतोय आपण. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. बॅटची एज मागच्या बाजूने सरकले चेंडू आणि शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक चुकी करतोय. हा चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर चाललाय. येतोय चौकार. आणि आता हा संधी होती मात्र 2 धावा पूर्ण. अब करे सो तो क्या करे. तुम्ही चेंडू लेट अडवतायत, लेट थ्रो फेकतायत, त्याचं कारण बनत आहे या 2 धावा. या 2 धावाने धाव पलकावर 27 धावा. 27. एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. जसं आयुष्यामध्ये एखादा मित्र चांगला सोबतीला असावा तसा खेळपट्टीवर एखादा फलंदाज चांगला असावा. शैलेश आणि विजयची ही जोडी A1 जोडी मात्र जास्त काळ टिकणार नाहीये, कारण की मुकेशने घेतला विकेट, केलाय कमबॅक. डीचे धावा झालेल्या आहे धाव पलकावर 27 धावा आणि मुकेशला मिळाला विकेट. नवीन फलंदाज सागर आलाय. सागरचा स्ट्रोक, बॅटची एज. ओ पुन्हा चुकी केली आहे शॉर्ट थर्डमॅनला. बॅक टू बॅक दुसरी चुकी पाहायला मिळते. चेंडूला फायनली थांबवलं मैदानामध्ये. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावाने धाव पलकावर 29 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. स्ट्रॅटेजी टाइम. राकेश नाईक सध्या ऑपरेटिंग करतायत. त्यांचे मनपसंत संगीत ते वाजवत आहेत. प्रेक्षकांचे मन संगीत वाजवा आपण. पोर्टिब्लरचा क्रिकेट आहे. जुने पारंपरिक संगीत वाजवा आपण. वसईकरांचे संगीत आहेत, आपल्या आगरी समाजाचे संगीत आहेत, त्यांचा वारसा तुम्ही सध्या डीजेच्या माध्यमातून वाजवा. खूप चांगला वाटेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 29 धावा. आता गोलंदाजीसाठी कालुराम
कालूला मडवी आलेला आहे. षटक क्रमांक 3 सुरू झालाय आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहतो आपण विजय नवाले. 3 चेंडू 4 धावा बनवल्यात आतापर्यंत. शॉर्ट बॉल कटर चेंडूचा वापर रे आणि बॅटची एज विकेट किपरने केली आहे कमाल. पकडला झेल, मी तो विकेट. विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विनोदने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. 29 धावा आणि इथे सुरुवातीलाच कालुरामला विकेट मिळालेला आहे. थोडासा दबाव इथे पाहायला मिळतोय. अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. कांबे स्पोर्ट्स कांबे आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबवली संघाला आपण पाहतोय. जे हनुमान टेंबवली, जे हनुमान टेंबवली म्हटलं की मग सर्वांचे लाडके आपण प्रतीक पाटील, मुनीश असतील, हे खेळाडू जे प्रॉपर खेळाडू आता संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आता प्रसिद्ध झालेले खेळाडू आहेत. अल्ताफ आहे, अल्ताफ देखील इथे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतोय. पुढचा चेंडू गोलंदाज कालुराम हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, विकेट किपर पोहोचतोय, एक धाव पूर्ण केली जाते आणि विनोद पाटील यांचं खातं ओपन होत आहे. धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. कालुराम मडवी पुढचा चेंडू टाकतायत. ओ अगदी पायांवर निशाणा सजला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला की नाही पाहूया आपण. यस, बॅट कट आहे. सागरच्या खात्यामध्ये धावा ऍड होईल. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 31 धावा, 31. धावा झालेल्या आहेत धावफलकावर. ओरिजिनल 40+ क्रिकेटचं पाहतोय आपण. आजपासून JMB चषकाची सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा कटर चेंडूचा वापर, अधिक चेंडू बाहेर निघून गेलेला आहे म्हणून पंचाने सांगितलं इट्स वाईट. धावसंख्या 32 धावा आणि मी म्हणेल की पहिला वाईट टाकलेला आहे या डावामध्ये, पहिली एक्स्ट्रा धाव. नेक्स्ट बॉल. ओ बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, मात्र पंचांपासून आपण वाचू शकणार नाहीये. इथे विकेट. ते आपण चुकून जेव्हा एखादे संगीत वाजवत असतो डीजेवर तर असं होत असतो. तरी ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मधुकर आलेले आहेत. 2 विकेट कालुराम यांना मिळालेले आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. टेंबोली संघाचे 12 क्लिअर जे खेळाडू आहेत ते बरोबर खुश आहेत की त्यांच्या गोलंदाजाने कमबॅक करून दिलेला आहे. कारण की विचार केला आपण तर मागच्या 8 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. 3 विकेट गमावलेले आहेत. मुकेशच्या षटकामध्ये एक चौकार आला होता, मात्र सुरेशने 18 धावा खर्च केल्या होत्या. मुकेशने 11 धावा खर्च केले, 1 विकेट घेतला आणि आता कालुराम चांगली गोलंदाजी करताना. शॉर्ट बॉल कोणत्या प्रकारे खेळू हाच विचार करत राहिले तिथे मधुकर आणि पाहतोय की डॉट चेंडू आलेला आहे. बाराबा खेळाडूचं म्हणणं आहे की सुरेश नंदुरकर जे आहेत त्यांनी पहिल्यांदा या चालू अंगामध्ये 18 धावा खर्च केल्यात, नाही तर कमी खर्चा फुल चर्चा. मात्र जाता जाता एखादा अजूनही विकेट घेऊन जाईल. कमालीची गोलंदाजी कालुराम यांची आणि ज्यांची आपण चर्चा केली आहे सुरेश नंदुरकर यांनी ती झेल टिपलेली आहे. कमॉन डीजे राकेश नाईक.
हाणामारीचा षटक आहे. स्लॉगर ज्याला म्हटलं जाते. गोलंदाज तयारीमध्ये सोमनाथ. चेंडू तर अगदी ओव्हर पिच होता, बाउन्स देखील होता, म्हणून त्याला बेनिफिट मिळाला गोलंदाजाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलेला आहे. डॉट चेंडू. आणि असंही निव्या कंपनीचे जे चेंडू आहे त्याला अधिक बाउन्स आहे. 70 नंतर हा चेंडू भरपूर बाउन्स होतोय. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आले. इनटू द गॅप, नो चान्स. चेंडू सीमा पार. येतो महत्वाच्या क्षणी चौकार. संघ विचार करत असेल की 40+ धावा येणं फार महत्वाचं आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि सौरभ सांगत आहे की कांबे संघाचं क्रिकेट चांगलं झालेलं आहे आज दिवसभरामध्ये. त्याचे प्रयत्न असतील. शॉर्ट बॉल पंच करायचं होतं, मात्र चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा होते. एक्स्ट्रा धावा झालेल्या आहे त्या धावफलकावर 37 धावा. 2 धावा आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत कांबे संघाला. मागच्या मॅच मध्ये सोमनाथने चांगली कामगिरी केली होती, मात्र इथे चौकानंतर थोडासा दबाव आहे. आणि 1 बाउन्स टाकले अशी माहिती देखील दिली आहे गोलंदाजाला. मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाहीये. समोर शतरक्षक जैन हलकासा मिसफिल्ड, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो कलेक्ट करू शकले नाही तिथे गोलंदाज. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावर. 39. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा सोमनाथ. 3 झाल्या, 3 बाकी आहेत चेंडू. ओ बॅटची एच, लेमन एच. चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने पाईन लेग क्षेत्रामध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न होतोय. थांबलाय फायनली चेंडू. मात्र सागर काय करत होता. आणि आता सागरला मिळेल संधी. ओव्हर थ्रो झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. 3 धावा पूर्ण झाल्यात. 4था धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. फक्त 3च धावा. 3च धावा, 1 धाव वाचवली आहे. आणि विकेट किपरने 2 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. धावफलकावर धावा 42 धावा. आता एक चांगली धावसंख्या उभारली आहे कांबे संघाच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगला टोटल बनू शकतो. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतोय. शतरक्षणाचं थोडंसं साथ असणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा बॅटची एज होती. आता एकाला परतीचा प्रवास करावाच लागेल. आणि तिथे आपण पाहतो की फलंदाज आऊट झालेला आहे. संदेश. शेवटचा चेंडू खेळण्याकरिता स्ट्रायकिंगवर सागर असेल, मात्र 9 स्ट्राईकला अमित आलेला आहे. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा सोमनाथ. राऊंड द विकेटने. शॉर्ट बॉल इनफिल्डच्या वरतून झेल. कर्णधार पोहोचू शकले नाही झेलपर्यंत. मात्र चेंडू हळूहळू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, मात्र थांबवलाय. 2 धावा पुन्हा. 3रा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2च धावा मिळतील. 2 धावाने टोटल धावा धावफलकावर 44 आणि 45 धावांचा इथे टार्गेट ठेवण्यात आलेला आहे टेंबोली संघाच्या समोर कांबे संघाने. तर आपल्याकडे वेळ आहे, तर आपण ज्यांनी आम्हाला इथे विशेष सहकार्य केलेलं आहे, मग देणगी स्वरूपात असो किंवा काही वस्तू स्वरूपात असो, त्यांचं आभार व्यक्त करूया आपण. कारण की ते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत लाईव्हच्या माध्यमातून की आम्ही दिलेला पुकार का अजूनही येत नाहीये. सन्माननीय दानशूर राजा नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि या परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत सन्माननीय
मदन बोकोशा नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जो कॅश प्राइज आहे तो साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि आज त्यांचेच चिरंजीव ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष युवा सेना सन्माननीय प्रभुदास नाईक साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण इथे पार पाडलं होतं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सन्माननीय प्रदीप कडसनतरे, त्याचबरोबर लालचंद कडसनतरे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वर्गीय मंजुलाबाई कडसनतरे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफ्या ज्या आहेत सन्माननीय प्रदीप कडसनतरे आणि लालचंद तरे यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. त्याचबरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट करण भोईर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची सुविधा झालेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह जी वाहिनी आहे ती त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमचे मित्र निलेश जोशी यांच्याकडून कैलासवासी कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. निलेश जोशी साहेब यांचं आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांची स्पर्धा कुंतीबाई चषक एक लोकप्रिय स्पर्धा होत असते वडूनगर इथे, त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आमचे मंगलमूर्तीचे मित्र किरण घोडे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून शीतपेय थंडा जो कोल्ड्रिंक्स आहे तो त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि आमचे दानशूर राजा दीपक देशमुख परिवाराच्या वतीने 2 दिवस या स्पर्धेला जेवणाची उत्तम सोय झालेली आहे. दीपक, आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पंढरी दाबा पंढरीनाथ पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरिता चेंडूची व्यवस्था झालेली आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अनन्या इव्हेंट्स यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने आम्हाला कॅप दिलेल्या आहेत. बिपिन पाटील, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचची जी कॅप आहे ते आपण कॅप्टनला देत आहोत सध्या तरी. आणि श्रेयांश कदम यांच्याकडून स्पोर्ट वॉच, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचमध्ये आपण एक स्पोर्ट वॉच देत आहोत, तो आम्हाला श्रेयश कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहेत. आमचे गजाभाऊ, थँक्यू सो मच. त्यानंतर सुखीर म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून एक पुण्याचं काम पाणी या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रदीप नारायण तरे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत आणि जे आंबे संघामध्ये ते खेळत आहेत, त्यांच्या माध्यमातून पाहुण्यांचं मान सन्मान वाढवण्याकरिता सन्मान चिन्ह इथे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मंदार नाईक, नो डाऊट, एक जर कोणाला जर आपल्या कार्यासाठी कोल्ड्रिंक्स जर हवे असेल, पाणी जर पाहिजे असेल, बॉटल सगळं तुम्हाला पाणी, कोल्ड्रिंक्स सर्व काही, ज्यूस सर्व मिळेल. संपर्क साधा मंदार नाईक यांच्याकडे. त्यानंतर कैलास शिलार फोंडासगावचे यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. अजूनही काही जर नावं असतील ती चुकून राहिली असतील ती पुन्हा एकदा आम्ही रिपीट करू. उद्याचा दिवस अजूनही या स्पर्धेचा आहे. नक्कीच उद्या देखील मोठमोठ्या संख्येने इथे पाहुणे येतील हीच अपेक्षा आहे या स्पर्धेमध्ये. ऑन गोईंग मॅच, दुसऱ्या डावाला सुरुवात. टेंबोली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज उमेश आपली तयारीमध्ये पाहतोय आपण. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा करत करत आलेले आहेत. मुकेश, ज्याने मागचा मॅच 1 मॅन आर्मी आपल्या एकट्याच्या ताकदीने मॅच जिंकली होती, मुकेश नांदुरकी आपण पाहतोय. आणि त्यांच्या सोबत पाहतोय आपण संदीप गोराट. नो डाऊट, गोराटकर म्हटलं की भरपूर मोठं नाव आहे टेंबोलीमध्ये. स्ट्राईकला मात्र मुकेश पाहतोय आपण. संदीप गोराटकर आणि मुकेश नांदुरकर हे 2 खेळाडू ज्यांनी एक काल क्रिकेटचा गाजवलेला आहे मित्रांनो, हे देखील विसरून चालणार नाही आहे. मात्र आमचे गजाभाऊ पाहताय की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घेत आहेत, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. आणि मंगलमूर्ती प्रीमियर लीग जेव्हा होते तेव्हा हे खेळाडू भरपूर चांगले चर्चेला येतात. खेळाला सुरुवात करत आहोत आपण. टार्गेट जो आहे 45 धावांचं आणि टार्गेट 45 म्हणजेच हिटमॅन रोहित शर्मा यांचा हा आकडा आहे. आज गेले 3 दिवस प्युअर मॅच चालू आहे सध्या. उद्या रविवार या स्पर्धेचं फायनलचा दिवस. सुपर संडे धमाका. गोलंदाज पहिला चेंडू टाकताना सुरुवात धमाकेदार. मुकेश नांदुरकर याच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात पाहतोय आपण.
फटका. हाही चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतो षटकार. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका हिनफिल्डच्या वरतून खेळलाय. आता कव्हरला चेंडू चाललाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूने शरद जिंकली आहे. अजून एक मुकेच्या खात्यामध्ये चौकार ऍड होतोय. कमान डीजे. बॅटिंग पाहतोय आपण. काय जिद्द पाहतोय मैदानामध्ये आपण. चौथा चेंडू आहे. 3 चेंडू आता बॅटरच्या खात्यामध्ये गेलेत. ते 3 उमेशला चांगले टाकावे लागतील. नाही ना मग फुलटा चेंडू आहेत आणि त्याच्यावर विकेट आलाय. मुकेश अजूनही शो नाहीये आणि पूर्णपणे शॉक झालाय मुकेश की हा चेंडू डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. सुंदर अशी झेल पाहतोय आपण. चेंडू गोलंदाजाचा राहिला आणि असंही म्हणू शकता की या बॅटिंगला कोणाची नजर लागली. चांगला खेळत होता आणि प्रत्येकी चेंडू जर मोठे फटके मारण्याचा तुम्ही प्रयत्न करत तर हा कारण देखील बनवू शकतो. कारण की गोलंदाजाला कमबॅक करायचंच होतं आणि त्यांनी विकेटने कमबॅक केला आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. आय थिंक मला वाटतं की तिथे मधुकर होते, संदेश होते, त्यांनी ही झेल पकडली आहे. नावाचं करेक्शन करतोय आम्ही, काही हरकत नाही. संदेश होते. पुढचा चेंडू उमेश. फ्लॅट चेंडू टाकलाय मात्र बीमर चेंडू टाकलाय आणि त्याच्यावर आपण पाहतो की विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे. 9+1 2 धावा. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. 16 का डोला. टिमकरपाडा भातवड गावामध्ये आनंदाचा 16. गोलंदाजीसाठी गोलंदाज उमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून आणि आता चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीला हा सलामी देणारा चौकार इथे पाहायला मिळत आहे. धावपलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 25 धावा बनवायचे आहेत. एका षटकामध्ये इतक्या धावा आलेल्या आहेत की पूर्णपणे फनफुटवर आहे टीम. टेंबवली मात्र अजून एक मोठा फटका खेळलाय. आही चेंडू सीमा रेखा पार. येतोय स्टँड अँड डिलिव्हर षटकार. रात्रीचे चांद पाहायला मिळतील. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 26 धावा. 26 रन. पहिल्या षटकामध्ये काम 25 झाल्यानंतर आता गोलंदाज पाहतो की शैलेश गोलंदाज येतोय. चांगल्या धावा इथून थांबाव्या लागतील. कमीत कमी विकेट्स ज्या प्रकारे तिसरं षटक कालुराम मडवी याने टाकला होता त्या प्रकारचं षटक टाकावं लागेल दुसऱ्यामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा 26 आलेल्या आहेत. शैलेश गोलंदाज आर.के. पाटील स्टॅन इन कडून आणि स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण फलंदाज हरेश नांदुरकर.
हुक करायचं होतं, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले की नाही पाहूया आपण. मात्र एक धाव पूर्ण केली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळालते, म्हणजे अजूनही खातं ओपन झालेलं नाही आहे. अरेच धावा 27 धावा धावफलकावर 27. सुनील पवार परवाच्या शेड्यूलची चर्चा करताना, कारण की उद्या या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे, परवा कुठे पोहोचायचं त्याचीच कुठेतरी दखल घेताना स्विंग अँड मिस डॉट चेंडू पाहतोय आपण. क्या बात आहे. पवार दमन दौऱ्यावर, म्हणजे दमनकरांचं मन जिंकण्यासाठी चाललेले आहेत तिकडे. शैलेश समोर खेळले, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली पाहतोय आपण. एकच धाव पूर्ण करता येईल इथे. इथून एक सिंगल डबल देखील धावा आले तरी सामना जिंकू शकतो. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे, मात्र क्रिकेट आहे आणि जर फलंदाजाचा मूड झाला तर मग तो बनू शकतो मोठे फटके. शैलेश चांगली गोलंदाजी करतायत. त्याची ऍक्शन चांगली आहे. चेंडू हवेमध्ये, मात्र वन बाउन्स. संधीचं मूड नव्हतं तिथे चेंडूपर्यंत धावण्यासाठी. अल्ताफ खुश आहे. डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण. जयदुर्गा सुरई टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. विजय पाटील कॅप्टन जयदुर्गा सुरई. शैलेश त्याच्यावर अटॅक सुरू झालाय. हरीशच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव आली आहे, दुसरं धाव मिळणार नाही आहे. गोलंदाजी चांगली राहिली, मात्र पहिल्या षटकामध्ये जिथे 26 धावा आल्या होत्या ना सौरभ, तिथेच मॅच पूर्णपणे टेंबोली संघाकडे झुकली गेली आहे. आणि आता धावा झाल्या 33, म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच फिनिश. आता तसं खेळ होणार नाही आहे. सिंगल डबलने मी मगाशी देखील उल्लेख केला होता. नाही ना, इथे आता मोठा फटका खेळावाच लागलं आणि येणाऱ्या संघावर अर्थात जयदुर्गा सुरई संघावर हा दबाव बनू शकतो. षटकार जबरदस्त षटकार पाहतोय आपण. संदीप गोराटकर यांच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 बाय. आता 6 भाजेल. ओनली 6 रनों की जरूरत है. 6 रन, 6 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज झालेला आहे नवीन हरिनंदन. हरिनंदनच्या षटकामध्ये जर कांबे संघाने जर मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर कमीत कमी 2 ते 3 विकेट. मात्र ज्या प्रकारे फलंदाजांचं मूड आहे, हरीचं मूड आहे की तो प्रत्येकी चेंडू मोठाच फटका खेळायला पाहतोय. सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईट इशारा होत आहे. येणारे फलंदाजीमध्ये जहीनचं येणं बाकी आहे, कालुरांचं येणं बाकी आहे. मात्र त्यांची काही आवश्यकता नाही आहे मैदानामध्ये. जे काही करायचंय ते हरीशला करायचं आहे. काय स्ट्रोक बनवलाय आणि खऱ्या अर्थाने खाली क्षेत्रामध्ये चेंडू जेव्हा ढकलतो ना आपण, धावा देखील चांगला मिळतात. चौकार आलाय. आता फक्त आणि फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे टेंबोली टीम. मोठा फटका ऑन साईडला आणि मॅच फिनिश. अभिनंदन टेंबोली टीम. हार्डलक कांबे टीम. नक्कीच अतिशय